आज आपण ढाबा स्टाईल अंडा करी करणार आहोत. त्याच्यासाठी मी एका पॅनमध्ये कांदा, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि मिरची घेतलेली आहे. ते तेलावरती भाजून घेतलेलं आहे. त्याचं आपल्याला वाटण करायचं आहे. त्याच पॅनमध्ये हळद आणि लाल तिखट घालायचं आहे थोडंसं आणि उकडलेली अंडी त्याच्यामध्ये 1 मिनिटासाठी परतून घ्यायचं आहे. इकडे आपलं वाटण तयार झालेलं आहे. वाटण तयार झाल्याच्या नंतर थोडा गरम मसाला मी इकडे घेतलेला आहे. तो गरम मसाला पॅनमध्ये आपल्याला टाकायचा आहे. पॅनमध्ये गरम मसाला टाकल्याच्या नंतर आपल्याला वाटण टाकायचं आहे आणि 2 मिनटं वाटण परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. त्याच्यानंतर आपल्याला हळद आणि 2 चमचे घरगुती लाल तिखट घालायचं आहे आणि वाटण परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडासा गरम मसाला मी टाकलेला आहे. त्याच्यानंतर हवं तसं पाणी घालून ग्रेव्ही कन्सिस्टन्सी बघून अंडी त्याच्यात टाकायची आहेत. 5 मिनटं स्लो गॅसवरती ठेवून आपला अंडा करी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आपल्याला फक्त कोथिंबीर घालायची आहे.